माझ्यामध्ये इतका टॅलेंट कुठून भरला आहे काय माहिती, तर सांगते. संध्याकाळी मस्त अवंतीला घेऊन गेली पार्कमध्ये. आता म्हटलं 1 तास तरी मी हिला काही घरी आणणार नाही, जास्ती वेळ खेळेल तर लवकर झोपेल. पण नाही, आमच्या नशिबात ते पण नव्हतं. असला वादळ वारा सुरू झाला, काळे काळे ढग आले, घराकडे रस्ता आम्ही पकडला. त्यानंतर घरी आली, देवबाप्पाला जय जय केलं आणि फ्रीज उघडला. बापरे, खजाना! आजचा तर खजाना काही वेगळाच होता. आता या खजान्याला मला काहीतरी मस्त करावं लागेल, नाही तर हा कुणीच खाणार नाही. मग काय, डोकं वापरायला मी काही कमी करते. इडलीच्या पिठामध्ये कांदा टमॅटो घातलं, बीटरूट किसून घातला आणि मस्त लाल लाल अप्पे किंवा पुट्टू पण म्हणतात ते करून घेतले. इथं मुलं मस्त खेळत होती. एक मस्त पदार्थ बनला. दुसरा पदार्थ करायला घेतला ते म्हणजे थालीपीठ. थोडीशी मेथी होती, थोडंसं बेसन होतं, म्हणजे बेसनची भाजी, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं घालून घेतलं. आणि कणिक थोडी मी जास्ती घातली, म्हणजे गव्हाचं पीठ म्हणजे थालीपीठ थोडे जास्ती होतील आणि सगळ्यांना होतील. आता हे उकडलेले जे गोड रताळे होते, ज्याला आम्ही कंद म्हणतो, त्याच्यामध्ये मी गुळाचं पाणी आणि कणिक घातली. आणि आमच्या अवंतीचं असतं, मला थोडं कणिक दे कणिक दे. तिला थोडी कणिक दिली, बाबाकडे पाठवलं आणि तोपर्यंत मस्त पुऱ्या करून घेतल्या. आणि हा होता आजच्या जेवणाचा बेत. सगळ्यांना इतका आवडला, कोणी विश्वास करायला तयार नाही घरामध्ये की मी कशापासून बनवलं आहे. तर चला, आजचा बेत तर छान झाला आहे. तुम्ही पण असं काही करता का नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.